श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. विविध क्षेत्रात जगात आपलं प्राबल्य सिद्ध करत असलेल्या भारतानं साखर उद्योगातही एक नवं यश मिळवलं आहे. भारतानं जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक देश म्हणून आपली ओळख बनवली आहे. यासोबतच भारतानं साखर निर्यातीत जगामध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. या पार्श्वभूमीवर केलेलं विवेचन आज वृत्तविशेषमध्ये आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या विविध सण उत्सव साजरे होत असतानाच देशवासियांसाठी साखर उद्योगाशी संबंधित एक गोड बातमी आली आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबरमध्ये भारतानं तब्बल 5,000 लाख मेट्रिक टनाहून अधिक ऊसाचं विक्रमी उत्पादन घेत ऊस उत्पादनात सर्वात मोठा देश म्हणून भारत समोर आला आहे. यासोबतच भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश देखील ठरला आहे. साखर उद्योग क्षेत्रातील या कामगिरीविषयी आणि ऊस उत्पादनाविषयी असलेली शासकीय भूमिका याविषयी राष्ट्रीय सहकार साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक-नवरे अधिक माहिती देत आहेत. महाराष्ट्राने यंदाच्या वर्षी 138 लाख टना असं विक्रमी साखर उत्पादन केलं. जर आपण जागतिक स्तरावरची जर आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्राचा क्रमांक ऑलमोस्ट 3ऱ्या नंबरवर आपण ठेवलेला आहे. आता याला महत्वाची कारण अशी की शास्त्रज्ञांनी ऊसाच्या चांगल्या जाती शेतकऱ्यांच्या हाती दिल्या. शेतकऱ्यांनी सुद्धा त्याची चांगली जोपासना केली, ज्याला आपण केन डेव्हलपमेंट म्हणतो. आणि त्याचबरोबर वरुण राजा पर्जन्यमान फेव्हरेबल राहिलं आणि त्याच्यामुळं बहुतांशी धरणं भरलेली आहेत. बहुतांशी ठिकाणी वॉटर टेबल बऱ्यापैकी वर आलेलं आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे ऊस उत्पादकांमध्ये. नवीन हंगाम जो येतोय आता त्यामध्ये सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात होईल. गेल्या वर्षी लागवड झालेला ऊस यंदाच्या वर्षी आता क्रशिंगला येईल. येणाऱ्या वर्षामध्ये देखील गेल्या वर्षी इतकंच विक्रमी साखर उत्पादन भारत करेल आणि आपला पहिला क्रमांक अबाधित राखील असं वाटतंय. आता हे सगळं घडण्यासाठी महत्वाची कारणं जी घडलेली आहेत ती म्हणजे केंद्र शासनाने घेतलेली अतिशय सकारात्मक धोरणं. पहिलं धोरण त्यांनी 2018 सालीच घेतलं, नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी. या पॉलिसी खाली फ्युएल इथेनॉल म्हणजे इंधनामध्ये मिश्रण करण्यासाठी इथेनॉलच्या निर्मितीसाठी जे प्रोत्साहन दिलं ते अत्यंत वाखाणण्यासारखं आहे आणि त्याचे हे परिणाम आपण बघतो आहोत. त्यामध्ये इथेनॉलचा तुमचा शेवटचा ड्रॉप खरेदी करण्याची हमी ही ऑइल मार्केटिंग कंपनीजनी घेतलेली आहे आणि त्याचे दर हे बांधून दिलेले आहेत आणि त्याचं पेमेंट 21 दिवसामध्ये कारखान्यांना मिळेल. असं एक धोरणातला एक भाग आहे. दुसरा, इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीम म्हणजे बँकेकडनं लावण्यात येणारे व्याज समजा 12% असेल तर 6% पर्यंत व्याज केंद्र शासन भरेल. उर्वरित 6% व्याजावर तुम्हाला कर्ज मिळू शकेल आणि त्याच्यात इथेनॉल निर्मिती क्षमता फार मोठ्या प्रमाणावर वाढू शकली. पण ह्याचा डायरेक्ट परिणाम असा झाला की जेवढं इथेनॉलचं प्रमाण वाढतंय त्या प्रमाणात साखरेचं उत्पादन कमी होत चाललेलं आहे आणि ही फार चांगली गोष्ट आहे. कारण नॉर्मली असं असतं की साखरेचं अतिउत्पादन होतं तेव्हा दर कोसळले जातात. मग दर कोसळली की ऊस उत्पादकाला पेमेंट उशिरा मिळतं, म्हणजे ज्याला म्हणतो आपण थकबाकी होते ऊसाची. दोन्ही गोष्टी यावर्षी घडलेल्या नाहीये. याचं कारण असं की जरी इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्रमी साखर उत्पादन झालेलं असलं तरी साखर निर्यातीसाठी जे प्रोत्साहन केंद्र शासनाने दिलं पण गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी सबसिडी सुद्धा न देता त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे मॉनिटरिंग केलं त्याचं आणि त्या मॉनिटरिंगचा परिणाम स्वरूप गेल्या वर्षी 72 लाख टन, त्याच्या आधी 59 लाख टन आणि यंदाच्या वर्षी 112 लाख टन विक्रमी साखर निर्यात झाली. आता 112 लाख टन साखर निर्यात आणि 35 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळल्यामुळं इन्व्हेंटरी जी म्हणतो आपण साखरेचे साठे एकदम कमी झाले आणि साखरेचे साठे कमी झाल्यामुळं स्थानिक बाजारातील साखरेचे दर समाधानकारक पातळीवर राहिले. कारखान्याच्या स्तरावर गेली 5-6 वर्ष आपण अतिशय फायनान्शियल क्रंचमधनं मार्गक्रमण करत होतो. त्याच्यात सुधारणा झाली, लिक्विडिटी सुधारली आणि मग कारखान्याच्या स्तरावरची जी पेमेंट ड्यूज असतात म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार म्हणा किंवा वेंडर्सचं पेमेंट म्हणा किंवा ऊस उत्पादकाचं पेमेंट हे सर्व थकीत जे होतं ते सर्व क्लिअर झालं. म्हणजे खऱ्या अर्थाने अच्छे दिन ज्याला म्हणतो आपण ते साखर उद्योगाला आलेले आहेत. आता हे असे अच्छे दिन आपल्याला कायमचे जर टिकवायचे असतील तर एका अतिशय निर्णायक वळणावर आपण येऊन ठेपलेलो आहोत. आपणच ठरवायचंय की आपण कुठल्या दिशेला जायचंय. एक तर आपण एक्सपोर्ट करून एक चांगलं मार्केट तयार केलंय. भारतीय साखरेचं ब्रँडिंग चांगलं झालेलं आहे. मेजर जे एशियन कंट्रीज आहेत ज्यांना साखर लागते, इंडोनेशिया, बांगलादेश, चायना, मलेशिया, कोरिया हे सगळ्या देशांमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये सुद्धा आपल्या बरीपैकी साखर गेल्यामुळे आता ते एक मार्केट चांगलं तयार झालंय. कायमस्वरूपी आपल्याला आता निर्यातदार देश म्हणून जग आपल्याला ओळखू लागलं आहे. आणि इथेनॉलमध्ये तर एवढी चांगली स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटने आणलेली आहे की आता आपण इथेनॉल जे निर्माण करतोय त्यामुळे 10% पर्यंत आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करू शकलो. ते प्रमाण
पुढच्या वर्षी 12%, त्याच्या पुढच्या वर्षी 15% आणि 2025 पर्यंत 20%. 20% इथेनॉल जेव्हा आपण पेट्रोलमध्ये मिसळून गाडीमध्ये ऍड करू, त्याचा थेट परिणाम 60 लाख टन साखर आपली इथेनॉलमध्ये जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी कितीही ऊस लावला आणि कितीही साखर उत्पादन केली तरी ह्या दोन स्कीममुळे म्हणजे निर्यात आणि इथेनॉलकडे वळवली जाणारी साखर या दोन्ही गोष्टींमुळे म्हणजे विपरीत परिणाम हा साखर दरावर किंवा ऊस उत्पादकाला मिळणाऱ्या ऊसाच्या दरावर होणार नाही. खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षानंतर ह्या उद्योगाशी संबंधित असणारे 3 जे महत्वाचे घटक आहेत, तिन्ही घटक एकाच वेळेला स्माईल करतायत. ऊस उत्पादकाला पेमेंट वेळच्या वेळी मिळते, चांगल्यापैकी मिळते, म्हणून तो खुश आहे. साखर आणि इथेनॉल उत्पादक आनंदी आहे, कारण आर्थिक क्रियाचक्र त्याचं सुधारलं आहे. आणि तिसरा जो घटक आहे, जो नेहमी साखरेच्या नावाने खडे फोडत असतो, तो म्हणजे ग्राहक. त्याला किरकोळ विक्री दर 40, 41, 42 इथंच घुटमळतोय. जास्त दराने साखर त्याला खरेदी करावी लागत नाहीये. चांगले दिवस साखर उद्योगाला केंद्र शासनाच्या अतिशय चांगल्या धोरणांमुळे आणि इंडस्ट्रीनी, साखर उद्योगांनी यात अत्यंत हिरिरीने आणि आक्रमकपणे सहभाग घेतला आणि या सगळ्या योजना यशस्वी केल्या. शेतकऱ्यांनी आपलं काम मात्र चोख बजावलंय. चांगल्या व्हरायटी हातात आल्यानंतर ऊसाची जोपासना चांगली केली, उत्पादन वाढवलंय, प्रति टन उत्पादन ऊसाचं वाढलंय आणि प्रति टनातनं साखरेचं प्रमाण जास्त काढू शकलेलो आहोत. भारतीय साखर उद्योगाने एक चांगली मोठी भरारी मारलेली आहे. श्रोते हो, भारतानं गेल्या काही वर्षांपासून ऊस आणि साखर उत्पादनात मोठी भरारी घेतल्याचं दिसतं. गळीत हंगामात महाराष्ट्र आणि भारतानं केलेल्या कामगिरीविषयी अधिक जाणून घेऊया मुंबईतल्या कोफको इंटरनॅशनलच्या साखर संशोधन विभागाचे प्रमुख प्रमोद कुटे यांच्याकडून. मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण बघितलं तर भारतामध्ये जवळपास 5,000 लाख मेट्रिक टन एवढं ऊस उत्पादन झालं आणि त्यामध्ये 357 लाख मेट्रिक टन एवढा ऊस हा सुक्रोजसाठी कन्व्हर्ट करण्यात आला. त्यामध्ये जवळपास 35 लाख मेट्रिक टन एवढं साखर उत्पादन होईल एवढं सुक्रोज आपण इथेनॉल उत्पादनासाठी वळवलं आणि राहिलेलं सुक्रोज हे आपण साखरेच्या उत्पादनासाठी वळवलं. म्हणजे 359 लाख मेट्रिक टन आपण साखर मागच्या वर्षीच्या गळीत हंगामात बघितली. हे जर आकडे आपण बघितले तर यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसेल की ब्राझीलच्या तुलनेत भारताने नक्कीच जास्त उत्पादन केलंय आणि त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं म्हणजे चायना किंवा थायलंड या देशांचं उत्पादन सरासरीच्या तुलनेत 100 ते 120 लाख मेट्रिक टन एवढ्या रेंजमध्ये असतं. तर भारताचं उत्पादन जवळपास दुसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र त्यामध्ये जवळपास 130 लाख मेट्रिक टन एवढं साखर उत्पादन महाराष्ट्रात झालंय, जे की जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे. आता शिल्लक साठे आणि साखरेचं एवढं भरभरून झालेलं उत्पादन जर आपण बघितलं तर भारताला नक्कीच एक्सपोर्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली साखरेची किंमत आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांची असलेली मदतशील धोरणं आणि वेळोवेळी घेतलेले निर्णय हे नक्कीच फायद्याचे ठरले आणि साखर कारखान्यांनी आपल्या इथे जवळपास 110 लाख मेट्रिक टन साखर मागच्या वर्षी सीझनमध्ये एक्सपोर्ट केलेली आहे. सोबतच इथेनॉलची एक प्रमुख भूमिका या मागच्या वर्षी सीझनमध्ये राहिलेली आहे. त्यामध्ये जवळपास 18,000 कोटी हा रेव्हेन्यू साखर कारखानदारांनी जनरेट केलाय. कारण इथेनॉलचे रास्त भाव आणि वाढलेली उत्पादन क्षमता यामधून नक्कीच कारखान्यांना याचा योग्य तो लाभ झालाय. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वेळोवेळी घेतलेल्या पॉलिसीज म्हणजे त्यांची योग्य ती धोरणं, शेतकऱ्यांची ऊसाबद्दल वाढलेली आकर्षकता आणि चांगला पाऊस काळ आणि धरणांमध्ये असलेला पाणीसाठा याबद्दल ऊसाचं क्षेत्रही वाढतंय. खास करून महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 359 लाख मेट्रिक टनामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 130 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आणि ते जवळपास 40% एवढ्या भारताच्या उत्पादनापैकी आहे. याची प्रमुख कारण म्हणजे मी आताच जशी सांगितली की शेतकऱ्यांची वाढलेली आकर्षकता आणि वाढलेलं ऊसाचं क्षेत्र. यानंतर आपण वळूयात जे ऊसाची जे काही पेमेंट्स आहेत म्हणजे ऊसाचा जो परतावा आहे जो शेतकऱ्यांना दिला जातो तो भारताचा जर आपण विचार केला तर जवळपास 1,18,000 करोड रुपये हे कारखान्यांना देणं होते शेतकऱ्यांची. त्यापैकी आजच्या तुलनेत जवळपास 95% रक्कम ही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेली आहे. ती एक नक्कीच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. यामधून शेतकऱ्यांनाही दिलासा भेटलाय आणि ही एक शेतकऱ्यांना अजून उत्तेजित करणारी गोष्ट आहे की जास्तीत जास्त ऊसाचं क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना एनकरेज करण्यासारखी गोष्ट आहे. अजून एक मुद्दा सांगायचा राहिला जो म्हणजे एक्सपोर्ट, जो की भारतामध्ये यावर्षी 110 लाख मेट्रिक टन एक्सपोर्ट जे झालंय. आपण जर ओव्हरऑल जगभराचे जर आकडे बघितले तर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलाय. त्यामधून आपण नक्कीच जवळपास 40,000 कोटी रुपये हे परकीय चलन भारतात आणण्यास मदत झाली आहे. तर ही होती एक संक्षिप्त माहिती साखर उद्योगाबद्दल.
श्रोते हो, कोणत्याही क्षेत्रातल्या बाजारपेठेचा अभ्यास केला तर प्रत्येक क्षणी बारकाईनं अभ्यास करणं हे त्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. भारतीय साखर उद्योग क्षेत्राची यंदाची कामगिरी ही जागतिक स्तरावर प्रशंसनीय ठरली असली तरी आगामी काळात ऊसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता पाहता नुकसान टाळण्यासाठी आणि परिस्थितीनिहाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका कशी असायला हवी याविषयी कमोडिटी बाजाराचे तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर म्हणतात. भारत आज जरी साखर उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आलेला असला तरी बाजाराच्या दृष्टीने आपण विचार केला तर आपल्याला काही गोष्टी नेहमी नीट विचार करून करायला लागतात. त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर आज भारत प्रथम क्रमांकावर साखर उत्पादन झालाय. म्हणजे आपण दरवर्षी ऊस लावावा का किंवा यावर्षी किती लावावा हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण असा विचार करायला पाहिजे की यावर्षी किंवा मागील वर्षी म्हणजे अजून हंगाम संपायचा आहे पण या हंगामात आपल्याला जागतिक भाव चांगला असल्यामुळे आपल्याकडून साधारणपणे 110 लाख टन साखर निर्यात झाली आणि त्यामुळे येथे एक चांगल्या प्रकारचा भाव साखर कारखान्यांना मिळाला. त्याच्यातनं ऊसाचं जे पेमेंट असतं ते दिलं जातं तर त्यामुळे ऊसाला चांगला भाव मिळाला. आता असं आहे की सरकारने जरी FRPच्या माध्यमातनं ऊसासाठी जरी एक चांगला भाव आणि सातत्याने ते भाव वाढवत असले तरी आपण मागील काळात बघितलं आहे की याची थकबाकी बरेचदा जास्त राहते आणि ऊस उत्पादकांना पुरेसे पैसे मिळत नाही, कमी मिळतात, काही ठिकाणी मिळतही नाही. हे केव्हा होतं की जेव्हा साखरेचं उत्पादन अमाप होतं आणि त्याला मागणी घटते. आज आपण साधारणपणे 350 लाख किंवा 360 लाख उत्पादन साखरेचं करतोय. त्याचा विचार करा 110 लाख त्यातले टन जे एक्सपोर्ट होतोय त्यामुळे आपल्याला आज चांगला भाव मिळतोय. परंतु हाच एक्सपोर्ट जर कमी झाला म्हणजे याच्यासाठी जगातील इतर देशांचं थायलंड असेल किंवा थोडंफार युरोप असेल परंतु ब्राझील खास करून इथे जर उत्पादन उद्या वाढलं किंवा तिथे त्यांनी इथेनॉल ऐवजी साखरेचं उत्पादन जास्त घेण्याचं ठरवलं काही कारणांमुळे तर जागतिक बाजारात भारताचा एक्सपोर्ट जो होतोय आता जी निर्यात होते त्याला मागणी घटून जाईल आणि आजही निर्यात करताना आपल्याकडे जी सबसिडी दिली जाते त्यामुळे निर्यात थोडीशी जास्त झाली. उद्या या गोष्टी गेल्या आणि निर्यात थांबली तर विचार करा की आपलं मागणी 250 लाख टनाची आहे आणि उत्पादन 350 लाख टन. मग काय होईल? मग साखरेचे भाव कोसळतील. साखरेचे भाव कोसळले तर ऊस उत्पादकांना पेमेंट करणं साखर कारखान्यांना कठीण जाईल. म्हणजे ह्या दृष्टीने हे जे संकट आहे हे संकट यावर्षी येईल असं मी म्हणत नाही परंतु साखर ही एक सायक्लिकल कमॉडिटी आहे. त्याच्यामध्ये जसं 3-4 वर्ष तेजी आहे तशी पुढचे 2-3 वर्ष आणखी मंदी येऊ शकते. अर्थात भारत सरकारच्या जी धोरणं आहेत की इथेनॉलचं जे ब्लेंडिंग आहे पेट्रोलमध्ये ते 20% नेण्याचं किंवा त्याच्याही पेक्षा जरी जास्त झालं तरी ते चांगलंच आहे. त्यामुळे आपलं परकीय चलन क्रूड ऑइलवरचं वाचेल. तर या दृष्टीने जर ह्या एका धोरणामुळे साखरेला जरी आधार मिळाला तरी उद्या साखरेचं उत्पादन जगामध्ये ब्राझीलमध्ये वाढलं, थायलंडमध्ये वाढलं तर आपल्याला निर्यात करणं कठीण होईल आणि त्याचा कुठेतरी निगेटिव्ह परिणाम येऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या क्षेत्रामध्ये सर्वत्र ऊसच लावू नये. त्यांनी ऊसाबरोबर इतरही पिकं घेऊन थोडासा समतोल राखणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की यावर्षी सतत तिसऱ्यांदा आपल्याकडे भरपूर पाणी उपलब्ध झालं आहे कारण उशिरापर्यंत आपल्याकडे पाऊस झाला आहे आणि अति पाऊस झाला आहे काही भागांमध्ये. त्यामुळे ऊसासाठी लागणारं पाणी उपलब्ध आहे. परंतु हवामान बदल हे आपण बघतोय. उद्या त्याच्यामध्ये उलट परिस्थिती आली की भारतामध्ये समजा पुढच्या वर्षी एल निनो आला तर आपल्याला पाण्याची टंचाई निर्माण होईल. मग ज्यांनी ऊस लावलाय कारण ऊस हे साधारणपणे 10 ते 15 महिन्यांचं पीक आहे तेव्हा त्याचं ओव्हरलॅप असतो 2 वर्षांमध्ये. तर यामध्ये उद्या ऊसाचं उत्पादन किंवा ऊसाची उत्पादकता घटू शकते. त्यामुळे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की बाजाराकडेही थोडीशी नजर असणं गरजेचं आहे. कदाचित हे वर्ष अजून म्हणजे येता हंगाम जो आहे तो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये सुरू होईल आपल्याकडे गाळप जास्त. या हंगामामध्ये कदाचित आपला पहिला जो भाग आहे पहिले 6 महिने यामध्ये साखर उत्पादन साखरेसाठी चांगला राहील. परंतु त्याच्यानंतर एक शक्यता आहे साखरेमध्ये मंदी येऊ शकेल. म्हणून साखरेचा खालचं क्षेत्र वाढवताना थोडासा विचार करून एक समतोल साधला तर शेतकऱ्यांना चांगला होईल. श्रोते हो, साखर उत्पादनात भारतानं अव्वल स्थान गाठलं असलं तरी आगामी काळात ऊस लागवडीबाबत शेतकऱ्यांची जागरूक भूमिका या क्षेत्रातलं अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. साखर उद्योगातले हे अच्छे दिन कायम टिकवून ठेवण्यासाठी कारखानदारांची सकारात्मक भूमिका
तसंच साखर उत्पादनासह काळानुरूप इथेनॉलच्या उत्पादनातल्या काळानुरूप संधींचा मागोवा घेऊन पावलं उचलणं हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या साखर उद्योगाला आणखी पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीनं हितावह ठरेल हे नक्की. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन नेहा कुलकर्णी.